नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा भगवद्गीतेमधील श्लोक सर्वांनाच माहीत आहे. तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, या पांडुरंगांच्या भक्तिगीताबाबतही सर्वांना माहीत आहे. खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जसं कर्म करतो त्याचे फळ आपल्याला याच आयुष्यात इथे भोगायची असतात. अथवा काही जणांच्या तोंडून असंही ऐकायला येतं की मागच्या जन्माच्या कर्माची फळ या जन्मी भोगावी लागत आहेत. ही सगळी वाक्य आपण नेहमीच ऐकतो. तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो की कर्म म्हणजे नक्की काय. तर मित्रांनो, एक छोटा मुलगा आज त्याने काही ठरवले आहे. त्या देवाबरोबर त्याला जेवायचे आहे. तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला, चालून चालून खूप थकून गेला. एका बागेत गेला. थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला. जवळच एक आजी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. त्या आजीला तहान लागलेली होती. त्याने जवळचे पाणी तिला दिले आणि ती आजीबाई पाणी प्याली. बाटली परत देताना ती हसली. इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता. त्याने तिला सोबत आणलेला खाऊ सुद्धा दिला. ती परत तसेच हसली. हे हास्य बघून तो मोहून गेला. तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचे होते. तो तिथून निघाला. थोडे पुढे गेला आणि वळून पाहिले. ती आजी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली. तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले. घराच्या दिशेने तो निघाला. घरी पोहोचला. आज तो खूपच खुश दिसत होता. आईने विचारले तसा तो म्हणाला, देव कितीतरी थकला होता गाई, भुकेला तहानलेलाही होता, तरी खूप गोड हसत होता. इकडे ती आजी घरी पोहोचली. केवढी आनंदी, केवढी तृप्त. रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते. त्याने विचारले, कुठे होतीस दिवसभर? ती दैवी तंद्रीतच होती आणि म्हणाली, मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे रे देव. तरुण कसला, बालकच. न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली. आजींच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे समाधान. ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हाताऱ्या आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सारे अध्यात्म एक छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचे मला जाणवले. मला खूप कौतुक वाटले. देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानेच ही गोष्ट वाचली पाहिजे. या एका गोष्टीत साऱ्या शंकांचे समाधान सापडते. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव सर्वांना दिसत असतो. तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावे लागेल. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुमच्या सोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही. आपल्या आयुष्यात
कोण येणार हे वेळ ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते. मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार आहे हे आपला स्वभाव आणि कर्मच ठरवतो. आयुष्यात आपण अनेकदा चुकीचे वागत असतो, तर काहींच्या चुकींची शिक्षा न कळत आपल्यालाही मिळत असते. आपण अनेकदा आपल्या चुकीची शिक्षा भोगतो, तर काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षाही आपल्याला मिळते आणि आपल्या आयुष्याची यामध्ये होरपळ होत असते. यामध्ये आपण केलेल्या कर्माचीच नाही, तर आयुष्यामध्ये अनेकदा दुसऱ्यांच्या कर्माचीही जाब आपल्याला द्यावी लागते. आणि म्हणूनच कर्म करताना नेहमी सजग राहूनच करा, कारण कर्माची परतफेड या जन्मी आपल्याला करावी लागते. ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो हे खरं आहे, मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि हेच त्रिवार सत्य आहे. आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ दवडू नका, कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते आणि त्यांना आयुष्यात याची फळ भोगण्यासाठी कर्मच जबाबदार ठरते. कोणाचाही सूड कधीच उगवू नका. कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्टही जास्त काळासाठी टिकत नाही. ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही राग ठेवू नका, कारण त्यांच्या कर्माची फळही त्यांना वेळेनुसार मिळणारच आहे. नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळेल. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी बोला, इतरांसाठी देखील चांगले बोला, कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा. वेळेची वाट पहा, कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच आणि याच जन्मात मिळणार आहे हे नक्की. चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो, रात्री नक्कीच चांगली झोप लागते. जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही आणि यालाच कर्म असे म्हणतात. धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे. कुणावरही सूड उगवणीचा विचार करत बसू नका. आपली वेळ अजिबात घालवू नका, कारण कर्म त्याचे काम करणारच आहे. तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे. नाहीतर एकाच नावामध्ये सर्व जग सामावलेले आहे आणि तो म्हणजे देव. तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका, कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकते. दुसऱ्यांसाठी जगणारेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, त्यामुळेच कर्म त्यांना साथ देते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कर्माची चिंता करावी लागेल, फळाची नाही. लाज बाळगण्यापेक्षा कर्म करण्यावर अधिक लक्ष द्या. कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले आहे. किमान आपण जे देतो ते आपल्याला परत तरी मिळतं. आपल्या धर्मावर आपले प्रेम असते, पण आपला धर्म निभावण्यापेक्षा आपले कर्म निभावणे अधिक महत्त्वाचे आहे. कर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत जग बदलण्याची अपेक्षा असते. वेळेचा आदर करणारे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत राहतात. त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नसते, त्यामुळेच त्यांचे नेहमी चांगले होते. चांगल्या गोष्टी करत राहिलात तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगलेच फळ मिळवून देतात. म्हणून नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते. केवळ आत्ताच नाही
तर अगदी इतिहासातही नेहमी कर्माबाबत सांगण्यात आले आहे. तुम्ही चांगले कर्म करा, चांगल्या फळाची अपेक्षा करू नका, पण तुम्हाला चांगल्याच्या बदल्यात चांगलेच मिळणार. आपल्या मनात आणि बाहेर जे काही घडत असते त्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. जसे करावे तसे भरावे. जे देऊ तेच वाढवून मिळते. जे पेराल तेच उगवेल हाच कर्म सिद्धांताचा आधार आहे. 10 ज्ञानेंद्रिये, कर्म इंद्रिये यांनी केलेल्या प्रत्येक कार्याची एक निश्चित परिणाम होतो. नाहक काहीही घडत नाही. कामाचे स्वरूप आणि गंभीरतेला अनुसरून कर्त्याला प्रतिफळ मिळते. या प्राकृतिक विधानाकडे दुर्लक्ष केल्याने आपली सुख, शांती आणि समृद्धीची कवाडे बंद होतात. आपल्या कर्मासाठी अन्य कोणीही जबाबदार नसते. आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळते. दुसऱ्यांचा आदर करायचा की तिरस्कार करायचा, त्यांना समाधान द्यायचे की त्रास द्यायचा, त्यांना गरजेच्या वस्तू द्यायच्या की त्यांच्याकडे असलेल्या वस्तू हिसकावून घ्यायचा, हा निर्णय आपला असतो. आपले कार्य किंवा व्यवहारामुळे इतरावर काय आणि किती संकट ओढवेल हे त्याच्या विवेकावर अवलंबून असते. प्रामाणिकपणा, प्रेम, आदर, दया, उदारतेसारखे भाव सत्कर्म श्रेणीत येतात. त्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण होतो. या उलट दुराचार, स्वार्थ, घृणा, प्रतिशोध, ईर्ष्या, वैमनस्य यामुळे दुःख होते. चांगले कर्म, प्रामाणिकपणा हा एक दृष्टिकोन आहे. हे ढोल वाजवून सांगता येत नाही. सदाचारी व्यक्तींच्या सानिध्यात राहणे आणि त्यातून आपला परमार्थ साधणे हाच खरा सत्संग आहे. याचे फळ चांगलेच मिळते. याच्या विरुद्ध दुराचारी व्यक्तीच्या संगतीने चांगले फळ मिळत नाही. गतकाळाचे आकलन केल्यास आपल्या लक्षात येईल की ज्यांनी स्वार्थीपणे आपले जीवन व्यतीत केले, सगळ्यांच्या संमतीकडे दुर्लक्ष करत सर्व गोष्टी केल्या, इतरांच्या मताचा अनादर केला, त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येत नाही. तिरस्कार, द्वेष, शत्रुता, वैमनस्य, प्रतिशोधासारखे नकारात्मक भाव मनात साठवून ठेवल्यास कर्म सउद्धारात नाही. ज्याला योग्य आणि अनुकरणीय मानतो त्याच दिशेने आपण पुढे जातो. तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल, आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावे लागेल. कारण देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय